देशामधील नामांकित आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कच्या फेज 2 मधल्या थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सध्या गाशा गुंडाळलाय आणि या कंपनीने रातोरात आपल्या कंपनीला टाळं ठोकलेलं आहे। त्यामुळे सुमारे 700 कर्मचाऱ्यांवरती आता उपासमारीची वेळ आली आहे। हिंजवडी आयटी पार्क फेज 2 या ठिकाणी 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही कंपनी सुरू झाली। सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून 15,000 रुपये घेण्यात आले। सुरुवातीला या कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना वेतन दिलं, मात्र जानेवारी 2026 पासून या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील थकवलाय। वेतनाच्या नावावरती कंपनीकडून देण्यात आलेले चेक देखील बाउन्स झाले। या संदर्भामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। संबंधित कंपनीच्या संचालकाविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या होताना दिसते आहे। एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत। आणि आता आमची रिक्वेस्ट लेबर मिनिस्टरला हीच असेल की अशा सगळ्या कंपन्या, आणि यांना कंपन्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, हे सगळे स्कॅमस्टर्स आहेत आणि कन्सल्टंट फर्म्स आहेत ज्या अशा पद्धतीनं एम्प्लॉईज कडून पैसे घेतात आणि त्यांना जॉब देण्याचं आयटी मध्ये एक आमिष दाखवतात